हॅलो नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. आज का नाही आपण घरकाम आणि आळशीपणाबद्दल बोलूया. हो, आपल्याला कधी कधी आळस येतो. रोज आपण करतो, पण एखाद दिवस नको, सकाळपासून वाटते आज नको करायला, जरा आराम करूया, थकले बाबा. एस्पेशली तुम्ही नोकरी करत असाल तर शनिवार सुट्टीचा दिवस आला की सकाळी वाटते उठतानाच आज जरा निवांत करूया, असं वाटते का नाही आपल्याला? हो, पण कधीतरी ठीक आहे, तेवढे पुरता जरा आराम केला, निवांत केला, ठीक आहे. थोडा ब्रेक घ्या, नंतर कामाला लागा. पण आपण काम केलं नाही तर आणि कोणी काम करणारं असते का? हो, नाहीये. तर तसेच तसं राहते. त्यामुळे आपल्याला काय तर काम सोडून चालणार नाहीये. मग आपण काय करू? मग आपण असे स्लॉट तयार करूया. 8च्या आत माझे काम अमुक अमुक काम व्हायला पाहिजे, 12च्या आत अमुक व्हायला पाहिजे, 4च्या आत अमुक व्हायला पाहिजे, असं सगळं. आणि ह्याच्याशिवाय काय करायचं माहितीये का? मध्ये ब्रेक घ्यायचं. मला माहिती आहे कंटाळा येतो, सगळ्यांना कंटाळा येतो, कधी कधी आळस येतो. त्यामुळे आपण काय करायचं, तेवढे पुरता ब्रेक घ्यायचं, एक 4-5 मिनिटाचा. पण त्याच्यापेक्षा जास्त आपल्याला कंटाळा येता कामा नये. आता आळस आपल्याला माहिती आहे, आळस आपलं आयुष्य खराब करून टाकतो. मग हे आळसावर आपण विजय कसं मिळवायचं किंवा आळस कसं घालवायचं? बरेच सबस्क्रायबर्स म्हणतात, हो असते हो काम काकू खूप, पण आळस येतो करायला, काय करू, जरा व्हिडिओ बनवा की वगैरे. पहिली गोष्ट का नाही, सगळा कचरा काढून टाकायचा. कुठला? सगळीकडचा. मनातला कचरा पण काढायचा, घरातला कचरा पण काढायचा, आणि नक्की ठरवायचं, आय एम क्विटिंग लेझीनेस. मी आळशीपणा सोडणार आहे. हे आळशीपणामुळे तरी कितीतरी लोकांचं खूप नुकसान झालेलं आहे. आळशीपणा म्हणजे काय? उठून काही करायला नको वाटते, तर मोबाईल हातात घेऊन आपल्याला स्क्रोल करत बसूया असं वाटते. त्यामुळे काय करायला पाहिजे? आपण पहिल्यांदा मनानं ठरवायला पाहिजे, हो बाबा मी आळशीपणा सोडणार आहे. तो माझा शत्रू आहे, तो मला पुढे जाऊ देत नाही. त्यामुळे मी हा आळस सोडणार आहे, असं आपण स्वतःला सांगायचं आणि ठरवायचं. आणि नक्की मी नक्की सोडणार आहे. नुसतं आजचे पुरतं नव्हे, आयुष्यभर मी आळस करणार नाही. एवढं म्हटल्यावर का नाही, आपला रूम स्वच्छ करायचं, घर स्वच्छ करायचं, नको त्या गोष्टी सगळ्या काढून टाकायच्या. हो, किती नको त्या गोष्टी असतात आपल्या घरात, कधीतरी लागेल म्हणून ठेवतो. आणि एस्पेशली आपल्या बायकांना तरी का नाही ह्याचा मोह जास्त असतो. त्यामुळे नको तो कचरा सगळा काढून फेकून द्या, कोणाला द्या, काही करा. ही झालं पहिलं पॉइंट्स. आळस कमी करायला फक्त 4 पॉइंट्स आहेत. एवढे आपण फॉलो केला की आळस आपल्या जवळ सुद्धा येणार नाही. आणि दुसरं, अन्न, आपलं फूड. म्हणजे काय? किती खावं आपण? तुम्हाला माहिती आहे का, एखाद वेळेस आपण गोड धोड भरपूर खाल्लं, सणावाराच्या दिवशी काय होते? आपल्याला आळस येतो, लगेच काहीही करायला नको वाटते, नुसतं लोळत राहूया, पडून राहूया. म्हणजे ह्याचा अर्थ काय झाला? म्हणजे आपण पोट गच्च भरून किंवा जास्त खाल्लं तर आळस येतो. म्हणजे आपण पोटात फक्त 75% अन्न घ्यायला पाहिजे. आपल्या अपेक्षेपेक्षा 1-2 घास कमीच खायला पाहिजे. वजन पण वाढत नाही त्यातनं आणि आपण ॲक्टिव्ह पण राहतो. आणि
पाणी भरपूर पीत राहायला पाहिजे. बाकीचं 25% जागा पाण्यासाठी ठेवा. त्यामुळे आणि काय खायचं? जंक फूड खायचं का? नाही, जंक फूड सुद्धा चांगला नाही. जंक फूड खाऊ नका. घरात बनवलेलं ताजं खावा, फळं खावा. पण अगदी म्हणजे आपल्याला आळस येणे एवढं पोट भरू नका. पोटात जरा जागा ठेवा पाण्याला वगैरे. म्हणून आपण बघतो मुनी, स्वामीजी, साधू हे सगळे केवढंसं खातात, तो खूप कमी खातात, पण एनर्जी केवढी असते त्यांच्याकडे. आणि पुढचं आपण आपल्याला प्रश्न विचारायचा, ओके, मला आयुष्यात पुढे काय करायचं आहे? मी आता काय करतोय? ह्याच्या पुढे मी काय करणार आहे? आणि हे मला मिळवायला ते मला काय करायला पाहिजे? स्वतःशी बोला. सेल्फ टॉक, सेल्फ क्वेश्चनिंग. स्वतःला प्रश्न विचारा, मी हे करतो हे बरोबर आहे का? हे काम बरोबर आहे का? का मी हे काम करावं? काय? नीट व्यवस्थित स्वतःशी बोला. आणि ह्याचे नंतर पुढचं चौथं, टू डू लिस्ट. काय करायचं? आपल्याला टू डू लिस्ट पाहिजे. उठल्यावर आजची माझी कामं काय काय आहेत, 1, 2, 3, 4 असं प्रायोरिटी प्रमाणे घाला. टू डू लिस्ट पाहिजे. प्रत्येकाकडे टू डू लिस्ट पाहिजे. आणि हे टू डू लिस्ट असलं का नाही, आता काय करू हा प्रश्न येत नाही. नाही तर कित्येक वेळेला आपल्या सर्वांना प्रश्न येतो, आता काय करायचं? खरं कामं भरपूर असतात बरं का. आपण कपाट काढून आवरून ठेवू शकतो. कित्येक वेळेला किचनमध्ये आवरून ठेवू असतो. म्हणून मी आफ्टरनून हॅक्स लिहिले. त्याच्यापेक्षा कितीतरी आणि कामं आहेत. काय काय सबस्क्रायबर्स आहे पण मला सांगितलं ॲड करायचं काय काय राहिले. वाचून पेपर तसंच टाकून ठेवून जातात. त्याची घडी घालून ठेवा. खूप थँक्यू. खरंच राहिलं होतं. असे भरपूर हॅक्स आणि आहेत. आपण शोधून शोधून कामं काढू शकतो घरात. आणि आळस नसला की आपण करू शकतो. त्यामुळे आपण काहीतरी करायचं. म्हणजे टू डू लिस्ट बनवून ठेवलात की तुम्हाला विचार करावा लागत नाही. आणि 2-4 दिवसांनी एकदा पडदे बदलायचे किंवा आपले किचनमधले सगळे डबे घासून ठेवायचे. हे सगळं आपण करू शकतो. आणि हे सगळं करताना आणि आपलं मन कायम शांत ठेवायचं, फोकसमध्ये ठेवायचं. आपलं मन फोकसमध्ये राहिलं का नाही, काय होते, आपण कुठलाही काम व्यवस्थित करू शकतो. त्यात शक्यतो चुका होत नाहीत. आणि एक सर्वात महत्त्वाचं आहे तर म्हणजे मल्टीटास्किंग म्हणतो आपण, पण कित्येक वेळा मल्टीटास्किंग हेल्प करत नाही. एट ए टाइम आपण एक काम करत असलं का नाही तर काम व्यवस्थित होते. ते कुठेही चुका सापडत नाहीत. त्यामुळे काही लोकांना जमते मल्टीटास्किंग, जमणाऱ्यांना करू देत, पण मला तरी मल्टीटास्किंग नाही तेवढं जमत. त्यामुळे मी एकदा हातात घेतला का नाही तर काम पूर्ण करूनच जाते. इवन मी दूध तापत ठेवलं का नाही, दूध तापेपर्यंत तिथेच थांबते. का म्हणजे मी तर सोडून दुसरं काम करायला गेला की माझे डोक्यात राहतच नाही. दूध ठेवून आले होते, दूध उतू जाते. त्यामुळे एस्पेशली दुधाचं तरी मी दूध तापत ठेवल्यावर तर बंद केल्यावरच तिथून हलते, त्याच्याशिवाय नाही हलत. म्हणजे मल्टीटास्किंग करणारे करू देत, पण सगळ्यांनाच जमते असं नाही. मला तर जमत नाही. कोणी करते, इकडे फोडणी टाकते, तिकडे दूध ठेवते आणि काहीतरी करते. अशा वेळी होत नाही. नाही ते फोडणी तर करपते, काहीतरी असं होते. त्यामुळे ज्यांना जमते ते करा आणि ज्यांना जमत नाही ते
1 टास्क एट ए टाइम करायचं. म्हणजे जे काम करतो आपण ते परत बघावं लागत नाही. त्यामुळे हे सगळं आपण जरासं फॉलो केलं की आपला आळस म्हणा, कंटाळवाणा म्हणा दूर होते. हे नक्की करून तरी बघा.